हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण स्टार्ट करणार आहे 12th केमिस्ट्रीचा आणखी एक पॉइंट ज्याचं नाव आहे रिएक्शन्स ऑफ इथर. ओके, सो रिएक्शन्स ऑफ इथर हा पॉइंट असणार आहे आपला. सो या पॉइंट मध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं. सो रिएक्शन्स ऑफ इथर मध्ये सर्वात पहिली रिएक्शन आहे आयडेंटिफिकेशन ऑफ इथर, किंवा त्याला आपण म्हणतो laboratory test. How to identify it is ether or any hydrocarbon or hydrocarbon. जसं आता इथर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो एक अल्काइल ग्रुप, त्याला ऑक्सिजन आणि त्याला अटॅच आणखी एक दुसरा अल्काइल ग्रुप. ओके, इट मे बी अल्काइल और इट मे बी अराइल, इट मे बी सेम और डिफरंट. हे अल्काइल ग्रुप सेम बी असू शकतात, डिफरंट पण असू शकतात. आपल्याला माहिती आहे, म्हणजे एका बाजूला इथाइल असेल, दुसऱ्या बाजूला प्रोपाइल ब्युटाइल असे असू शकतात. बट नाउ वी स्टडी अबाउट द लॅबोरेटरी टेस्ट, हाऊ टू आयडेंटिफाय इट इज इथर और नॉट. हा इथर आहे किंवा दुसरा एखादा हायड्रोकार्बन आहे, ओके, किंवा दुसरा एखादा कंपाऊंड आहे, हे कसं ओळखायचं, हे कसं आयडेंटिफाय करायचं, त्याच्यासाठी एक टेस्ट आहे आणि ही टेस्ट लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म केली जाते. आता ही लॅब टेस्ट साठी तुम्हाला काहीच नाही, फक्त इथे H2SO4 पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कोल्ड H2SO4 जेव्हा तुम्ही टाकता बघा, सो व्हेन इथर ट्रीटेड विथ कोल्ड अँड concentrated, most important, cold and concentrated H2SO4 which form a oxonium salt. That is the oxonium salt of ether. याचं नाव काय? ऑक्सोनियम सॉल्ट ऑफ इथर. ऍक्च्युली हा एवढा जो काही ग्रुप आहे हा आहे पॉझिटिव्हली चार्ज, आणि हा जो काही एवढा ग्रुप आहे हा निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे दोन आयन्स फॉर्म झाले. इथं दोन्हीही न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. हे इथर साठी बेसिक रिएक्शन घेतली. दॅट इज अवर बेसिक रिएक्शन. What is the meaning or what is the importance of basic reaction? On the basis of that reaction, we can react another compound of another species like dimethyl ether, diethyl ether, dipropyl ether, ethyl methyl ether, or anisole, whatever. Okay, या बेसिक रिएक्शनच्या भरोश्यावर आपण इथरचाच एखादा होमोलॉगस सिरीज मधला एखादा कंपाऊंड आपण तिथे ठेवू शकतो, आणि तो कंपाऊंड ठेवल्यानंतर आपण त्याच्यासाठी रिएक्शन करू शकतो. बट ही रिएक्शन आहे काय? हे लॅबोरेटरी टेस्ट मधली रिएक्शन आहे. जेव्हा इथर हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत रिएक्ट होतो, कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत, तर ही म्हणजे ऑक्सोनियम सॉल्ट तिथे फॉर्म होतो. इट इज नॉन वायगोरसली रिएक्शन. व्हॉट इज द नेचर ऑफ रिएक्शन? इट इज नॉन वायगोरसली. एकदम फास्ट रिएक्शन होत नाही, एकदम हळूहळू. आलं का लक्षात? नाहीतर मग कसं असतं, किंवा व्हायग्रसली रिएक्शन लगेच फास्ट होतं, म्हणजे ते बबलिंग होऊ शकतं, एक्सपान्शन होऊ शकतो. आलं का लक्षात? लगेच तिथे काय होऊ शकतं, मे बी एक्सप्लोजन सुद्धा होऊ शकतं. एक्सप्लोजन खूप होतं. म्हणजे नॉर्मली एक्सप्लोजनला आपण व्हायग्रसली रिएक्शन म्हणतो, बट नॉन व्हायग्रसली रिएक्शन देयर इज नो एक्सप्लोजन. ओके, सो नाउ लेट्स सी. When ether is treated with cold concentrated H2SO4, formation of oxonium salt of ether, and that is a vigorously reaction. खूप स्पीडने रिएक्शन होते. बट जेव्हा आपण हायड्रोकार्बन साठी रिएक्शन पाहिली, हायड्रोकार्बन when treated with the H2SO4 that is cold and concentrated, there is formation of black matter. एक काळाशार पदार्थ तिथं फॉर्म होतो, आणि देयर इज वायगोरसली रिएक्शन. ही जी काही रिएक्शन आहे ही खूप वायगरसली रिएक्शन आहे. सो when hydrocarbon is treated with, when hydrocarbon and H2SO4, cold concentrated H2SO4 reacts with each other, formation of black matter. Okay, black PPT असं पण म्हणू शकता, precipitate. ही जी काही precipitate असते,
हे ऍक्च्युली कार्बनची असते. आला लक्षात? हे पूर्णपणे कार्बनची प्रेसिपिटेट असते आणि ही कशी आहे व्हायब्रसली रिएक्शन आहे. कन्सिडर करा तुम्ही दोन टेस्ट ट्यूब घेतल्या, टेस्ट ट्यूब ए आणि टेस्ट ट्यूब बी. तर टेस्ट ट्यूब ए मध्ये काय केलं तुम्ही, पहिले टाकलं इथर आणि टेस्ट ट्यूब बी मध्ये काय टाकलं तुम्ही हायड्रोकार्बन. सो टेस्ट ट्यूब बी मध्ये टाकलं हायड्रोकार्बन, टेस्ट ट्यूब ए मध्ये टाकलं इथर आणि दोघांमध्ये काय टाकलं कोल्ड कन्सन्ट्रेटेड H2SO4. दोघांमध्ये काय टाकलं कोल्ड कन्सन्ट्रेटेड H2SO4. जेव्हा तुम्ही या दोन्ही टेस्ट ट्यूबला ऑब्झर्व करणार तर टेस्ट ट्यूब ए ची रिएक्शन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इथर दॅट इज द स्लोएस्ट रिएक्शन, खूप हळूहळू रिएक्शन होणार आहे. बट इफ वी कंपेअर द टेस्ट ट्यूब ए अँड टेस्ट ट्यूब बी, सो टेस्ट ट्यूब बी show vigorously reaction, very fast reaction, and in that test tube there is the observation of some fumes. या ठिकाणी तुम्हाला काही फ्युम्स सुद्धा ऑब्झर्व होतात. आलं का लक्षात? फ्युम्स ऑब्झर्व होतात ज्याद्वारे स्मेल सुद्धा येतो. आणि ही जी काही टेस्ट आहे ही थोडं बॉडीच्या दूरच करावी लागते, खूप व्हायब्रसली रिएक्शन आहे. जसं तुम्ही टाकणार H2SO4, जसं या टेस्ट ट्यूब मध्ये टाकणार तुम्ही हायड्रोकार्बन सोबत, तर या हायड्रोकार्बन मधले हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिएक्ट होतो, वॉटर मॉलिक्यूल होतो, तिथं एक्झोथर्मिक रिएक्शन होते टेस्ट ट्यूब बी मध्ये. त्याच्यानंतर एक ब्लॅक पीपीटी तुम्हाला इथं फॉर्म होते इथं. ओके, सो या ठिकाणी ब्लॅक पीपीटी फॉर्म होते. ते ब्लॅक पीपीटी कम्प्लिटली कार्बनची असते. आलं का लक्षात? म्हणून ही जी काही टेस्ट आहे हे डिस्टिंग्विश साठी घेतलेली आहे त्यांनी. कशामध्ये? इथर अँड हायड्रोकार्बन साठी. आलं लक्षात? नेक्स्ट पॉइंट बघा की ही जी काही टेस्ट आहे मग ही लॅबोरेटरी टेस्ट म्हणूनच का बघितली? बिकॉज ऑन द बेसिस ऑफ दॅट रिएक्शन वी कॅन आयडेंटिफाय वेदर इट इज इथर ऑर नॉट. हा इथर आहे किंवा नाही हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. बट त्याच्याही अगोदर याच्यामध्ये H2SO4 का बरं घेतलाय? कारण बघा इथं ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्ट होत नाही, ऍसिड सोबत रिएक्ट होत नाही, बेस सोबत रिएक्ट होत नाही, रिड्युसिंग एजंट सोबत रिएक्ट होत नाही आणि मेटल सोबत रिएक्ट होत नाही. मग हे लोक कोणासोबतच जर रिएक्ट होत नसतील तर हे फक्त एकाच महान कंपाऊंड सोबत रिएक्ट होतात ज्याचं नाव आहे H2SO4. आलं लक्षात? म्हणून ही लॅबोरेटरी टेस्ट साठी आपण रिएक्शन घेतलेली आहे. नेक्स्ट रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ परऑक्साइड. ओके, सो अनदर रिएक्शन ऑफ इथर. रिएक्शनला राईट करायचं आणि एक्सप्लेन करून मला सेंड करायचं. बघा, सो नेक्स्ट रिएक्शन फॉर्मेशन ऑफ इथर, फॉर्मेशन ऑफ परऑक्साइड. आता पर ऑक्साइड म्हणजे काय? सो पर ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन असे दोन कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे हे या पर ऑक्साइड म्हटल्यानंतर जसं हायड्रोजन पर ऑक्साइड मध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं, सोडियम पर ऑक्साइड मध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं. पण पर ऑक्साइड म्हटल्यानंतर देयर इज द कॅटेनेशन. व्हॉट इज मीन बाय कॅटेनेशन? कॅटेनेशन हे झालेलं आहे आपण. सो कॅटेनेशन म्हणजे असा कंपाऊंड का ज्याच्यामध्ये एकच एलिमेंट म्हणजे ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन एकच एलिमेंट हा कंटिन्युअसली चेन मध्ये अटॅच असतो. आलं का लक्षात? जसं इथं ऑक्सिजन दोन्ही बाजूला ऑक्सिजन आहे, एक ऑक्सिजन आणि दुसरा ऑक्सिजन एकमेकाला अटॅच आहे. सो कॅटेनेशन म्हटल्यानंतर कंटिन्युअस सल्फरची चेन, कंटिन्युअस ऑक्सिजनची चेन पाहायला मिळते. आणि जर दोन ऑक्सिजन असतील तर त्याला म्हणतो आपण पर ऑक्साइड, दॅट इज प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. सो ही जी काही रिएक्शन आहे कुठली तर फॉर्मेशन ऑफ पर ऑक्साइड हे नॉर्मल रिएक्शन आहे. व्हेन इथर is kept in an open air, there is formation of in presence of H nu. आले का लक्षात? So there is the formation of with temperature and time. टाइम म्हणजे तुम्हाला काहीतरी कालावधी त्याच्यावरती जाऊ द्यावा लागतो. So formation of there is the ether per oxide. Ether per oxides. ओके, सो ही झाली तुमची बेसिक रिएक्शन. आता बेसिक रिएक्शन पेक्षा याच्यामध्ये एखादा एक्झाम्पल जर घेतला आपण सो त्याची रिएक्शन तुम्हाला खूप इझिली समजणार आहे.
बट या रिएक्शन मध्ये तुम्हाला सनलाइट असणं प्रेझेन्स आहे. म्हणजे कसं आहे, कन्सिडर करा एकदम सिंपल मध्ये, का तुमच्याकडे एक मोठी टँक आहे, त्या टँक मध्ये तुम्ही इथर भरून ठेवलेलं आहे, म्हणजे इथर टाकलंय. आता आपल्याला माहित आहे त्या टँक मध्ये पहिले एअर होती, ड्राय टँक घ्यायची तुम्हाला. सो त्या टँक मध्ये इथर टाकलं. इथर टाकल्यानंतर काय होणार आहे, का त्या टँक मध्ये जी काही एअर आहे त्याच्यामध्ये काय ऑक्सिजन आहे. हा जो काही ऑक्सिजन आहे आणि हा जो काही इथरचा मॉलिक्यूल आहे हे कंटिन्युअसली रिएक्ट होते आणि ते तुम्हाला काय देते, परऑक्साइड्स, इथर्स, परऑक्साइड्स ऑफ इथर म्हणतो आपण याला, परऑक्साइड्स ऑफ इथर. मग आता हे जे काही परऑक्साइड ऑफ इथर आहेत, हे जे काही परऑक्साइड ऑफ इथर आहेत हे हायली म्हणजे फ्लॅमेबल असतात. मग हे का बरं हायली फ्लॅमेबल असतात, कारण या मॉलिक्यूल मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ऑक्सिजनची क्वांटिटी खूप जास्त पाहायला मिळते. ज्या मॉलिक्यूल मध्ये नॉर्मली जास्तीत जास्त ऑक्सिजन असतात, नॉर्मली हायड्रोकार्बन असतो, सो ते जे काही आहे तो जो काही मॅटर असेल, तो जो काही कंपाऊंड असेल, हा लगेच काय घेतो, पेट घेतो. मग सर पेट्रोल आणि डिझेल आणि केरोसिन का बरं नाही? सो हे मिनरल आहे. मी सध्या एका कंपाऊंड बद्दल बोलतोय, कारण आपल्याला माहित आहे कुठलीही एखादा फ्लेम असेल तर त्याला जर कंबशन करायचं असेल, ती फ्लेमला जर कंटिन्युअस करायचं असेल, जळायचं असेल, सो त्याच्यासाठी ऑक्सिजन काय नेसेसरी आहे. मग ते जो काही ऑक्सिजन असेल तर हा याच्यामध्ये मिळतो आणि हा कंपाऊंड काय हायली फ्लॅमेबल आहे. सो नाउ एक एक्झाम्पल घेऊ आपण. व्हेन methane, that is dimethyl ether, when treated with the oxygen in presence of light किंवा टेम्परेचर, याला आपण मिथाइल इथर पेक्षा आपण एक करू, इथं इथाइल ग्रुप घेऊ. कारण मिथाइल जो आहे हा गॅसेस मध्ये येतो. सो आपण इथं एक फिक्स कंपाऊंड घेऊ, C2H5. देयर इज वन इथाइल ग्रुप, अनदर इज इथाइल ग्रुप. काय याचं नाव आहे डाय इथाइल ether, diethyl ether. When diethyl ether and oxygen reacts with each other, which gives what is CH3CH. बघा खूप चांगल्या तऱ्हेने सांगतो आता काय होणार आहे. बघा आता काय होणार आहे. हा जो काही ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे O2 वाला, हा ऑक्सिजन कुठे अटॅच होतो, तर या दोन पैकी एक जो काही ग्रुप असेल तुमचा इथाइलचा, का जिथं अल्फा कार्बन प्रेझेंट असेल, ऑक्सिजन दॅट इज द फंक्शनल ग्रुप, त्याला अटॅच कोण आहे, हा कार्बन, आणि हा काय आपला अल्फा कार्बन. सो नाउ दॅट इज अवर अल्फा कार्बन. तर अल्फा कार्बनला दोन्ही ऑक्सिजन जोडायचे. ते कसे जोडायचे बघा, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन जोडले, दोन ऑक्सिजन, आणि इथचा एक हायड्रोजन कमी करायचा आणि तो हायड्रोजन कोणाला द्यायचा, एका ऑक्सिजनला अटॅच करून टाकायचा, का जेणेकरून तो स्टेबल व्हायला पाहिजे. तो हायड्रोजन शेवटच्या ऑक्सिजनला अटॅच करायचा आणि याचं नाव काय आहे, डाय इथाइल पर ऑक्साइड. याचं नाव काय असणार आहे, डाय इथाइल पर ऑक्साइड. सो नाउ दॅट इज अवर डायइथाइल पर ऑक्साइड. मग ही जी काही रिएक्शन आहे ही जर तुम्ही त्या डायइथाइल इथरला, दॅट इज लिक्विड इन स्टेट, या डायइथाइल इथरला जर तुम्ही तसंच ठेवलं, which is kept in an open air, so the oxygen which is present in open air, that is directly reacts with diethyl ether, and there is the formation of what is, there is the formation of diethyl peroxide. So there is the formation of diethyl peroxide. खूप important reaction आहे. How we can synthesize diethyl peroxide? याला जर मी एखादी दुसरी रिएक्शन दिली, समजा मी आता एखादा प्रोपाइल ग्रुप घेतला, C3H7 सिंगल बॉन्ड O, CH2 CH2 आणि CH3, अशी जर रिएक्शन मी घेतली तर काय होणार आहे, आणि याची जर रिएक्शन मी आता कोणासोबत केली, ऑक्सिजन सोबत केली, तर काय मिळणार आहे, when it is treated with the oxygen in presence of H nu and temperature, थोडंफार टेम्परेचर लागते त्याला, हा जो काही रिप्रेझेंट करतो का तिथं सनलाइट आहे म्हणून काय होणार आहे, ऑक्सिजन डायरेक्टली इथं अटॅच करायला, इथचा एक हायड्रोजन तिथं जायला, काय होणार आहे, C3H7O CH2 CH2 CH3. तर हा जो काही ऑक्सिजन आहे हा कोणाला होईल, अल्फा कार्बनला अटॅच. मी इकडचा कुठल्या एका साईडचा अल्फा कार्बन घ्यायचा, मी इकडचा कन्सिडर केला नाही, मी या साईडचा अल्फा कार्बन कन्सिडर केला, मी त्या साईडचा केला. याचं नाव काय,
डायप्रोपाइल peroxide of ether, डायप्रोपाइल peroxide of ether, okay, of ether. हे असं झालं नेम. So now that is our reaction, and now that is the very that is a highly inflammable compound. हा easily काय होतो, flammable होऊ शकतो. It can react violently, okay. So now aggressively म्हणू शकता, violently म्हणू शकता, किंवा violently नाही तर आपण त्याला highly inflammable म्हणू. आलं लक्षात? So now that is our या रिएक्शनला एक्सप्लेन कसं करायचं. when dipropyl ether treated with the oxygen in presence of sunlight, formation of dipropyl ether peroxide असे म्हणू शकता तुम्ही. dipropyl ether peroxide. so now that is our हे झालं याचा नेमिंग अँड एक्सप्लेनेशन. ओके, याच्या बेसिसवर काही होमवर्क येईल तर ते करून घ्यायचं. फक्त एक सिंपल काम की हा जो काही अल्फा आहे, अल्फा कार्बन हा एवढा तर फंक्शनल ग्रुप आहे ना आपला. सो फंक्शनल ग्रुपला कोण असतो अटॅच? अल्फा. अल्फाच्या समोर बीटा, बीटाच्या समोर गॅमा, डेल्टा, ईटा. सो हा जो काही अल्फा कार्बन आहे तर अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन कमी करायचा, त्याला दोन्ही ऑक्सिजन अटॅच करायचे. दिसलंय का त्यात? ओके, नेक्स्ट हायड्रोलिसिस of ether. Hydrolysis of ether. Hydrolysis of ether. So याच्यामध्ये वेगवेगळ्या रिएक्शन्स आहेत. प्रत्येक रिएक्शन साठी आपण स्टडी करणार आहे. हायड्रोलिसिस ऑफ इथर. सो इथं आहे फर्स्ट रिएक्शन. काय म्हणणं आहे याचं? when ether घेतो मी. when ether is treated with H2O. H2O ला कसं लिहितो मी पहा. in presence of H2SO4. कुठलं? आता इथं जरी कन्सन्ट्रेटेड तुम्ही घेतलं ते पाण्यात पडल्यानंतर काय होईल? डायल्यूटच होईल ना. पण नॉर्मली आपल्याला इथे यूज करावं लागतं डायल्यूट. H2SO4 फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, that is dialkyl ether and water. मग याच्यासाठी ही तर झाली तुमची नॉर्मल बेसिक रिएक्शन. मग या बेसिक रिएक्शन वरून एखादं एक्झाम्पल तर घ्यावंच लागणार आहे आपल्याला. सो कन्सिडर करा, मी जर इथं एखादा प्रोपाइल ग्रुप घेतला C3H7 सिंगल बॉन्ड, C3H7 सिंगल बॉन्ड, OH काय होणार आहे? सो हा एवढा ग्रुप अटॅच करायचा. ऑक्सिजन काय? इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे हायड्रोजन जो काही पॉझिटिव्हली चार्ज आहे कोणाला अटॅच होईल? ऑक्सिजनला. आणि हा हायड्रोक्सी ग्रुप इथं. काय मिळणार आहे तुम्हाला? सिंपल. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 कॅटलिस्ट म्हणून यूज करावा लागेल. सो 2 मॉलिक्यूल ऑफ C3H7 सिंगल बॉन्ड OH. आलं लक्षात? सो 2 प्रोपेनॉल. इथं जर मी म्हटलं इथाइल घ्या, C2H5 सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C2H5 plus OH in presence of dilute H2SO4 काय होणार आहे? सो कुठलाही एक ग्रुप हा एवढा एक जॉईन करून टाकायचा आणि हा इथं अटॅच करायचा. काय मिळणार आहे तुम्हाला? सो इथं मिळणार आहे तुम्हाला 2 मॉलिक्यूल ऑफ C2H5OH. इथं आहे प्रोपेनॉल आणि इथं काय आहे? इथेनॉल. म्हणजे प्रोपेनॉल आणि इथेनॉल हे सुद्धा तुम्हाला काय झालंय? मिळून जाईल. ओके, नेक्स्ट रिएक्शन आहे सो नेक्स्ट रिएक्शन आहे हे तर झालं तुमचे सिमेट्रिकल. हा कुठला आहे तुमचा? सिंपल इथर साठी. सिंपल इथर साठी ही रिएक्शन आहे तुमची सिंपल इथर साठी. आता एक रिएक्शन पाहू आपण मिक्स और असिमेट्रिकल इथर साठी. मग सिंपल इथर साठी तर आपण नॉर्मली रिएक्शन पाहिले. आता मिक्स इथर साठी कुठली रिएक्शन असणार आहे? सो मिक्स इथर इन विच, मिक्स इथर म्हणजे काय रे? काय ज्याच्यामध्ये एक सेम आणि एक डिफरंट ग्रुप असतो. व्हेन बोथ द अल्काइल ग्रुप आर डिफरंट, म्हणजे हा सिंपल असू शकतो, हा अलग असू शकतो, हा इथाइल असेल, हा प्रोपाइल असेल, मिथाइल असेल, कुठलाही असेल, म्हणजे हे दोन इथाइल ग्रुप सेम असायला नको. व्हेन इथर is treated with the water molecule,
इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, पण कसं डायल्यूट वाला ग्रुप आलाय का लक्षात? यालाच म्हणतो आपण हायड्रोलिसिस. व्हॉट इज मीन बाय हायड्रोलिसिस? हायड्रोलिसिस म्हणजे काय नाही, पहिले लिहून घ्या. इथं सांगितलंय तुम्हाला, 1000 वेळा झालाय. डेफिनेशन पण लिहून दिलेलं आहे. हायड्रोलिसिस बाय युजिंग water molecule breakdown of parent molecules occur. By using water molecule breakdown of parent molecule occur. हा पाण्याचा मॉलिक्यूल यूज करून आपण काय करणार आहे, हा जो काही इथरचा मॉलिक्यूल आहे आपला, याला काय करणार आहे आपण, ब्रेक करणार आहे. आलं का लक्षात? आणि नंतर काय मिळते तुम्हाला, 2 अल्कोहोल मिळतील. एक मिळणार ROH आणि दुसरा मिळणार R-OH. आलं लक्षात? सो नेक्स्ट याच्यावरचं एक्झाम्पल घेऊ. ही तर झाली बेसिक रिएक्शन. आलं का लक्षात? याचे काही स्टार वाले आहेत, दोन्ही रिएक्शन बेसिक वाले आहेत. एक्झाम्पल रिएक्शन कुठले आहेत कन्सिडर करा. एका बाजूला असेल तुमचा इथाइल आणि दुसऱ्या बाजूला असेल मिथाइल. इथाइल मिथाइल इथर, याला काय म्हणणार आहे, इथाइल मिथाइल इथर. व्हेन ट्रीटेड विथ वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे, सिंपल मध्ये कापा थोडा. ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. झालाय? काय मिळणार आहे तुम्हाला, ही कॅटलिस्ट यावंच लागेल आपल्याला. कोण आहे, डायल्यूट H2SO4, फॉर्मेशन ऑफ काय CH3 सिंगल बॉन्ड OH आणि नंतर हायड्रोक्सी ग्रुप इथं. मग काय मिळणार आहे तुम्हाला, C2H5OH. सो मिथेनॉल अँड प्रोपेनॉल, मिथेनॉल अँड इथेनॉल. याचं नाव आहे इथेनॉल आणि याचं आहे मिथेनॉल. सो नाउ दॅट इज इथेनॉल अँड मिथेनॉल. किंवा त्याला आपण म्हणू शकतो इथाइल अल्कोहोल और मिथाइल अल्कोहोल. ह्या झाल्या तुमच्या रिएक्शन. कन्सिडर करा, मी जर तुम्हाला असा मॉलिक्यूल दिला एखादा का सिंपल मध्ये, नो दॅट इज एखादा ethoxycyclobutane when treated with the water molecule काय होणार आहे याच्यामध्ये, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 काय होणार आहे, एवढा ग्रुप पहिले काय करायचा, अटॅच करून टाकायचा आणि नंतर हा इथं अटॅच करायचा. म्हणजे तुम्हाला मिळेल एक C2H5OH आणि दुसरा मिळणार आहे तुम्हाला, काय मिळणार आहे तिथं मिळणार आहे तुम्हाला एक सायक्लोब्युटेनॉल. मला एक लक्षात. म्हणजे काय केलंय तुम्ही, हा जो काही तुमचा इथर आहे, एक अल्काइल ग्रुप अलग आहे, दुसरा एक अलग आहे, म्हणून याच्यामध्ये तुम्ही हायड्रोलिसिस झाला. हे सिंपल रिएक्शन्स आहेत. काय करायचं, वॉटर मॉलिक्यूल मधला एक हायड्रोजन ऑक्सिजनला द्यायचा, एक अलग ग्रुप करून टाकायचा, दुसरा हायड्रोक्सी ग्रुप दुसऱ्या. आलं लक्षात? या रिएक्शन. मग या रिएक्शनला कसं एक्सप्लेन करणार, व्हेन इथाइल सायक्लोब्युटाइल इथर इज ट्रीटेड विथ water molecule in presence of dilute H2SO4, formation of ethanol and cyclobutanol. आता एक शेवटचा पॉइंट आहे आपला या तो रिएक्शन मधला, हायड्रोलिसिस मधला. बघा कुठला असणार आहे. सो एखादा अराईल ग्रुप म्हणजे मिक्स इथर आपल्याला घ्यायचा आहे. मिक्स इथर म्हणजे AROR, that is the basic reaction when treated with HOEH. What is the product? So हा जो काही प्रोडक्ट असणार आहे तुमचा, तर हा असणार आहे in presence of dilute H2SO4. आलं का लक्षात? that is catalyst. काय होणार आहे, एक ऑक्सिजन इथं, म्हणजे हा झाला तुमचा एक अल्कोहोल आणि दुसरा हा इथं. काय मिळणार आहे तुम्हाला, सो एक मिळेल AROH प्लस दुसरा मिळणार आहे तुम्हाला R सिंगल बॉन्ड OH. म्हणजे एक मिळेल तुम्हाला फिनॉल किंवा अराइल अल्कोहोल, अराइल हायड्रॉक्साइड, किंवा याला मिळणार आहे तुम्हाला अल्कोहोल. याला अल्कोहोल म्हणणार आहे, याला आपण म्हणू शकतो फिनॉल. ओके, एरोमॅटिक हायड्रॉक्सी ग्रुप फिनॉल मधून येतो. सो नाउ नेक्स्ट याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण. म्हणजे ही आहे तुमची बेन्झीन रिंग. ओके, खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. मागच्या वर्षी आय थिंक मागच्या
2 वर्ष अगोदर हे स्ट्रक्चर आलं होतं. याचं नाव आहे अॅनिसोल. हे स्ट्रक्चर विसरायचं नाही. एका बाजूला बेन्झेन, दुसऱ्या बाजूला मिथाइल ग्रुप. When anisole is treated with the water molecule, there is hydrolysis occurring, presence of dilute H2SO4. What is the product? What is the product? So there is formation of like that, and now hydroxy group attached to that carbon. So what we get? We get two products. First is methanol. Sorry. First is phenol and another is methanol. What is phenol and methanol? आता एक होमवर्क म्हणून तुम्हाला देतो. सो होमवर्क तुम्हाला सर्व हायड्रोलिसिस रिएक्शन करायचे आहे कोणासोबत. सो पहिली रिएक्शन करायला लागणार तुम्हाला या कंपाऊंड सोबत फर्स्ट. दुसरी करायला लागणार तुम्हाला याच्यासोबत थर्ड पॉइंट. नेक्स्ट करायला लागणार तुम्हाला इथॉक्सी बेन्झीन सोबत. फोर्थ करायला लागणार आहे तुम्हाला डायब्युटाइल इथर सोबत. फिफ्थ करायला लागणार आहे तुम्हाला ब्युटॉक्सिबेन्झीन सोबत. सो इथं तुम्हाला काय करायचं आहे हायड्रोलिसिस. ओके. फर्स्ट H2O आणि दुसरं काय H2SO4. काय तो डायल्यूट वाला. हे सिंपल मध्ये या दोन्ही रिएक्शन तुम्हाला काय करायचे प्रोडक्ट दाखवायचे आहे. So now that is your homework. Explain this reaction. Next. आणि ह्या पहिल्या ज्या दोन रिएक्शन आहेत कुठली तर याच्यामध्ये ही जी काही रिएक्शन आहे 4 नंबरची, ही 4 नंबरची रिएक्शन आणखी तुम्हाला करायची आहे. होमवर्क झालं नाही अजून. सो C4H9O C4H9 plus O2 in presence of HNO टेम्परेचर. हे सुद्धा एक 6 नंबरची रिएक्शन आहे. सो तुम्हाला 1 2 3 4 5 6 ह्या 6 रिएक्शन ॲज अ होमवर्क आहेत. सो या कम्प्लीट करायच्या आणि सेंड करायचं. बाकी जो बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.